नक्कीच मी रायगड ते रोहा कोलाड पाटबंधारे या डॅमवर उभा आहे. आपण पाहू शकतो कशामध्ये हा कुटुंबावरून 100% वाहत आहे. आपण पाहिलं तर हा जो डॅम आहे हा आत्ता मेपासूनच हा जूनपासूनच पूर्णपणे हा भरून वाहत आहे. त्या ठिकाणी 27 दरवाजे आहेत. 27चे 27 झाले सध्या तरी, म्हणजे आता आज 23 जुलै आहे आणि 23 जुलैच्यापासून सुद्धा हे 27 दरवाजे दिसत आहेत. हे पूर्णपणे वरून जे त्याच्या दरवाजेच्या वरून जे सोडलेलं पाणी येत आहे आणि हा संपूर्ण पाणी हा कुंडलिका नदीला मिळत असतो. याच नदीपासून डावा कालवा आणि उजवा कालवा आहे आणि एका पाहिलं या डाव्या कालव्यातून जो पाणी आहे तो रोहा MIDCला दिला जातो. तर जो उजवा कालवा आहे तर उजव्या कालव्याच्या हा संपूर्ण जो पाणी आहे हा नागोठणा MIDC या ठिकाणी आणि आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा जो कोलाड पाटबंधारे विभागाचा जो धरण आहे हा पूर्णपणे 100% क्षमतेने वाहताना आपल्याला पाहावयाचं आहे. आणि आपण कशा पद्धतीने ह्या पाण्यात आता पुढे अजून 2 महिने पावसाची शिल्लक बाकी आहेत. असं असताना सुद्धा हा मेच्या सुरुवातीपासून पाऊस झाला तर जूनमध्ये हा या रायगड कोलाड पाटबंधारे विभागाची काय 28 धरणं आहेत त्यातील 17 ते 18 धरणं ही तेव्हाच पूर्ण झाली होती जूनमध्ये आणि आत्ता 28 पैकी 23 धरणं ही पूर्ण झाली आहेत. आणि आपण अधिकची माहिती जी आहे तर आपल्याकडे या कोलाड पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी मिलिंद पवार यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कशा पद्धतीने हे संपूर्ण नियोजन आहे. तर आपण कोलाड पाटबंधारे विभागात आणि 100% हा धरण भरून जातो तर फोटो वाटतो अशा पद्धतीने आता नियोजन सुद्धा असेल. आता आपल्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 28 लघु प्रकल्प आहेत. 28 पैकी जवळपास आपले 23 प्रकल्प 100% भरलेले आहेत आणि उर्वरित 5 प्रकल्प जे आहेत ते 50 ते 100%च्या दरम्यान आहेत. पण येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये पण पावसाचा अंदाज बघता ते पण भरले जातील. आणि आत्ता आपण आहेत सध्या डोलवल डॅमवर. डोलवलला आपलं पाणी येतं वरच्या भेरा डॅमवरून. ही आहे आपली कुंडलिका. त्याच्यावर आपलं काय की 24 तास आपलं त्याच्यावर ऑब्झर्वेशन असतं कारण की हे पाणी नंतर कुंडलिकेतून रोह्याला जातं आणि आपण प्रशासनाशी रेव्हेन्यू प्रशासनाशी पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. इथं डॅमची लेवल कशी वाढेल आपण तसं त्यांना अपडेट करत जातो आणि खालची जी गावं आहेत त्यांना मग आपण त्या संदर्भामध्ये तहसीलदार आणि प्रांतांशी कॉन्टॅक्ट करून पुढचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी 27 दरवाजे आहेत म्हटलं जातं. तर हा जो याच्यापुढे पाव राहिला की याचं नियोजन आपण कसं करतो. सर आता आपण काय करतो की याच्यावर 24 तास आपण याच्यावर कंट्रोल ठेवतो आणि त्याची पाण्याची लेवल वाढली की आपण प्रशासनाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटला कळवतो आणि त्या पद्धतीने आपलं हे चालू राहतं. याच पाण्याच्या माध्यमातून आपल्याला डावा कालवा आणि उजवा कालवा दोन पाहतो याचं पाणी कसं नियोजित केलं जातं. तर उन्हाळ्यामध्ये आता आपल्या इथं डोलवलला कुंडलिका डावा कालवा आणि कुंडलिका उजवा कालवा असे 2 कालवे आहेत. कुंडलिका डावा कालव्यामध्ये आपल्याला पाणी मानगावला जातं, मोरगावला जातं, इकडं त्या ठिकाणी जातं आणि कुंडलिका उजव्या कालव्याचं जे पाणी आहे ते आपलं नागोठण्यापर्यंत त्याच्यावर जवळपास आपलं 4,500 हेक्टर सिंचन केलं. तर आपल्या माहितीनुसार आपण 15 मे नंतर पाऊस सुरू झाला आणि मे नंतर जूनमध्ये हा या 100% कंटिन्यू झाले जातात. असं जर पुढे पाऊस असून बाकी 2 महिने आणि पुढे बाकी तर कुठे चालू आता निसर्ग काय होतं की अचानक पावता मागच्या आठवड्यामध्ये आपल्या इथं ढगफुटी झाली. अचानक पाण्याची लेवल वाढलेली आहे. मग आपण काय केलं की प्रशासनाशी त्याच्यामुळंच कॉन्टॅक्टमध्ये राहतो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पण आपण 1-1 तासाला लेवल आपण डॅमच्या लेवल देत असतो आणि नदीच्या पण लेवल त्यांना देत असतो. त्याच्यामध्ये आपण सावित्री नदी, कुंडलिका नदी, अंबा नदी, पाताळगंगा नदी आणि उल्हास नदीचे 1-1 तासाला लेवल घेऊन आपण ते वरिष्ठांना कळवतो. समजा आता पाऊस वाढला तर आपण आधीची जी नगरची गावं जी आहे त्यांना कसं तर आपण बघितलं आपण ते तहसीलदार आणि प्रांतांशी आपण कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यामुळं तर आपण ती लगेच तिथून जर काही इमर्जन्सी मेजर असतील तर ते आपण घेऊ. अजून याच्यामध्ये काही नवीन तुमची इम्प्लिमेंट तुम्ही आपल्याकडे आहे का याच्यामध्ये. तर आता नवीन आमचं आता चालू आहे की कॅनॉलचं आपलं जे आत्तापर्यंत जे कॅनॉल होतं ते आता व्यवस्थित चालू करणे आणि त्यामुळं काय शेतकऱ्यांना म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण पाण्याची अडचण येणार नाही असं नियोजन केलेलं आहे. नक्कीच पाहिलं तर आता हा 22-23 तारीख आजची जुलैची आणि 100% क्षमतेने धरण वाहिलेला. पण या पाण्यावरती आम्ही 1-1 तासांनी बारीक नजर ठेवून संपूर्णपणे ह्याचं नियोजन करणार कलेक्टर किंवा ह्या शासकीय प्रशासनाला आम्ही कळवतो. त्यामुळे इतकी जी पर्यंत चुकी आहे त्यामुळे कुठलाही त्याचा धोका उद्भवेल अशी आपल्याला परिस्थिती झाली नाही. न्यूज सागर जैन, रायगड.